अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास नागाव येथील मेनन पिस्टन कंपनीसमोर चालकाच्या झोपेच्या नादात ट्रकवरील ताबा सुटून एका आयशर ट्रक महामार्गाच्या कडेला संरक्षण भिंतीसाठी खोदण्यात आलेल्या खोल खड्ड्यात कोसळला। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे प्रचंड नुकसान झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार आयशर ट्रक पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने 6 वाजण्याच्या सुमारास जात असताना नागाव हद्दीत मेनन पिस्टन कंपनीसमोर आला असता चालकाला झोपेची डुलकी लागली। यामुळे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट महामार्गाच्या कडेला असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी जाऊन पडला। येथे मोठी संरक्षण भिंत बांधण्याचे काम चालू असल्याने खोल खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडला। या ट्रकचे मोठे नुकसान झाले। गेले 6 महिन्यातील या परिसरातील ही दुसरी घटना आहे। महामार्गाच्या कडेला संरक्षण भिंतीचे काम सुरू असून त्यासाठी मोठमोठे खड्डे खोदण्यात आले आहेत। मात्र या कामाचा वेग अत्यंत संथ असून ते वेळेत पूर्ण केले जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशी खबरदारी न घेतल्याने हे अपघात घडत असल्याची चर्चा परिसरात आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।